नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, जिथे आज आपण एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि प्रेरणादायक विषयावर चर्चा करणार आहोत. टाइम व्हर्सेस मनी, TM वर्क, टप्पे आणि आपली प्रगती. आयुष्यात प्रत्येकाने वेळ आणि पैसे यामध्ये संतुलन साधायला शिकणे आवश्यक आहे. परंतु या संतुलनाची यथार्थता काय आहे? TM कर्व हा एक अशा विश्लेषणाचा साधन आहे ज्याच्या माध्यमातून आपल्याला वेळ आणि पैशाचा उचित वापर कसा करावा हे शिकता येते. आज आपण पाहणार आहोत TM कर्वच्या विविध टप्प्यांची माहिती, त्यात येणारे आव्हानं आणि त्या टप्प्यातून कसे पुढे जावे हे सगळं समजून घेतल्यावर तुम्ही तुमच्या आर्थिक आणि वैयक्तिक जीवनातील यशाला एक नवीन दिशा देऊ शकाल. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये आपण TM कर्वच्या प्रत्येक टप्प्यावर खोलवर जाणार आहोत आणि आपली प्रगती साधण्यासाठी आवश्यक असलेल्या टिप्स आणि तंत्रांचा अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवात करूया काही महत्त्वाच्या प्रश्नांनी. TM कर्वच्या कोणत्या टप्प्यात आपण सध्या आहात आणि त्या टप्प्यातून पुढे जाण्यासाठी काय बदल करणे आवश्यक आहे हे आपल्याला माहिती आहे का? आपल्या वर्तमान स्थितीत मूल्यांकन करताना TM कर्व कसा उपयोगी ठरू शकतो आणि आपण कोणत्या टप्प्यावर आहोत हे कसे ठरवू शकतो? वेळेचे व्यवस्थापन आणि आर्थिक स्थिरतेमध्ये संतुलन साधण्यासाठी TM कर्वच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला कोणत्या पद्धतींचा अवलंब करावा लागेल? TM कर्वमध्ये कमी वेळ मध्यम पैसे टप्प्यातून पर्याप्त वेळ पर्याप्त पैसे टप्प्यात कसे गाठावे आणि यासाठी काय विशिष्ट उपाय करावे लागतील? तुम्ही TM कर्वच्या विविध टप्प्यांचा अभ्यास करून तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात सुधारणा कशा प्रकारे करू शकता? टाइम व्हर्सेस मनी म्हणजेच TM कर्व म्हणजेच वेळ विरुद्ध पैसे या वक्राचा तत्वशास्त्र हा वक्र दर्शवतो की कशा प्रकारे वेळ आणि पैसे यामध्ये एक प्रकारचा व्यावसायिक समतोल असतो. या वक्राचा उपयोग आर्थिक व्यवस्थापन आणि योजनांमध्ये केला जातो. या वक्राची तपशीलवार माहिती आपण आता पाहूया. परिभाषा आणि तत्व. वेळ ही व्यक्तीच्या उपलब्ध वेळेचा संकेत करते. पैसा हे आर्थिक संपत्ती किंवा आर्थिक संसाधनांचे प्रतिनिधित्व करते. TM कर्व या वक्रावर वेळ आणि पैसे यांचा आपसात सुसंगत संबंध दर्शवला जातो. हे वक्र सामान्यतः एक वक्र रूपात असतो, ज्यात कोणत्याही वेळेसाठी कोणतेही पैसे किंवा कोणत्याही पैशासाठी किती वेळ लागेल हे दर्शवले जाते. वक्रांचे नेमके किती प्रकार आहेत? सामान्य वक्र. या वक्रात कमी वेळ दिल्यास कमी पैसे मिळतात आणि जास्त वेळ दिल्यावर जास्त पैसे मिळतात. याचा अर्थ अधिक वेळ दिल्यास आर्थिक लाभ वाढतो. उलट वक्र. या वक्रात कमी वेळ दिल्यासच जास्त पैसे मिळतात आणि जास्त वेळ दिल्यावर कमी पैसे मिळतात. याचा अर्थ त्वरित आर्थिक लाभ मिळवण्यासाठी कमी वेळ आवश्यक असतो. याचा उपयोग कसा होईल तर आर्थिक योजना. TM कर्व वापरून आर्थिक योजनांमध्ये वेळ आणि पैशाच्या संतुलनाचे व्यवस्थापन करण्यात मदत होते. प्रकल्प व्यवस्थापन. प्रकल्प व्यवस्थापनात या वक्राचा उपयोग करून प्रकल्प पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ आणि त्यात गुंतवलेले पैसे याचे संतुलन तपासले जाते. उत्पादकता. याचा वापर करून कामकाजाच्या प्रक्रियेतून अधिक उत्पादकता साधता येते. उदाहरणार्थ फ्रीलान्सिंग. फ्रीलान्सरला कामावर अधिक वेळ देणे म्हणजेच त्याचे अधिक पैसे मिळवण्याची शक्यता असते, पण त्याचबरोबर कमी वेळात अधिक पैसे मिळवण्यासाठी अधिक मेहनत आणि कौशल्य लागते. सर्व्हिस उद्योग. काही सर्व्हिस उद्योगांमध्ये ग्राहकांचे काम जलद पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त पैसे खर्च केले जातात. TM कर्व ही वेळ आणि पैसे यांच्यातील संबंधांचे व्यवस्थापन आणि समतोल साधण्याचे एक साधन आहे. योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन या वक्राचा वापर करून अधिक चांगले आर्थिक परिणाम साधता येतात. हा वक्र आपण आर्थिक निर्णय घेण्यासाठी, कामकाजातील व्यवस्थापनासाठी आणि विविध प्रकल्पांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी वापरू शकता. आता आपण पाहूया फेज 1, फेज 2 आणि फेज 3 नेमकं काय आहे आणि तुम्ही नेमके कोणत्या फेजमध्ये आहात. तर सुरुवात करूया फेज 1ला. सर्व वेळ पैसे नाही. ऑल टाइम नो मनी. याची परिभाषा काय आहे तर फेज 1 म्हणजे असे अवस्था जिथे व्यक्ती किंवा संस्था वेळेचा पूर्ण वापर करते पण पैसे कमावले जात नाहीत. याचा अर्थ व्यक्तीने पूर्ण वेळ दिला तरी आर्थिक लाभ मिळत नाहीत. याची विशेषता काय आहे तर अर्थसंकल्पाचा अभाव. या टप्प्यात आर्थिक संपत्तीच्या
व्यवस्थेचा अभाव असतो. व्यक्ती किंवा संस्था वेळेचा उपयोग करत आहे पण उत्पन्न मिळत नाही. अधिक मेहनत, या टप्प्यात मेहनत व वेळ अधिक लागतो परंतु आर्थिक फायद्याची कमी शक्यता असते. मूल्याची कमी, येथे काम किंवा प्रयासांचा मूल्यांकन कमी होते कारण पैसे मिळत नाहीत. याची वेगळी उदाहरणं आता आपण पाहूया. स्टार्टअप, अनेक स्टार्टअप त्यांच्या सुरुवातीच्या टप्प्यात वेळ आणि संसाधने गुंतवतात पण अडचणीमुळे तात्काळ आर्थिक फायदा होत नाही. स्वयंसेवी काम, स्वयंसेवक किंवा चॅरिटी संस्थांनी अनेक तास काम करतात परंतु त्यास पैशाचा लाभ मिळत नाही. शिक्षण व प्रशिक्षण, अनेक वेळा लोक शिक्षण आणि प्रशिक्षणात वेळ घालवतात परंतु त्यांचा तात्काळ आर्थिक फायदा होत नाही. याचे आर्थिक परिणाम काय होऊ शकतात? कमाईत कमी, फेज 1 मध्ये आर्थिक उत्पन्नाची संभावना कमी असते. वेळ आणि मेहनत वाया जाते असे मानले जाते. आर्थिक ताण, व्यक्ती किंवा संस्था आर्थिक ताणात येऊ शकते कारण मेहनतीसाठी किंवा वेळेसाठी पैसे मिळत नाहीत. सामाजिक व मानसिक प्रभाव काय होतो? प्रेरणा कमी होणे, दीर्घकालीन कामांमध्ये पैशाचा अभाव असताना प्रेरणा कमी होऊ शकते. आत्मसंतोषाचा अभाव, पैशाचा अभाव असताना कामाचे सकारात्मक मूल्य किंवा आत्मसंतोष कमी होऊ शकतो. यावर समाधान व उपाय काय सांगता येतील? उत्पन्नाचे स्रोत शोधणे, दुसरे उत्पन्न स्रोत शोधणे किंवा नवीन व्यावसायिक योजना तयार करणे. आर्थिक नियोजन, योग्य आर्थिक नियोजन करून खर्च आणि बचत यांचा समतोल साधणे. उत्पादकता वाढवणे, वेळेचा अधिक परिणामकारक उपयोग करून उत्पन्न वाढवण्यासाठी उपाय शोधणे. मित्रांनो, फेज 1 म्हणजेच सर्व वेळ पैसे नाही. या टप्प्यात व्यक्ती किंवा संस्था पूर्ण वेळ काम करत असते पण त्यास तात्काळ किंवा प्रत्यक्ष आर्थिक लाभ जो मिळायचा तो मिळत नाही. या टप्प्यातून बाहेर पडण्यासाठी योग्य योजनांची गरज असते ज्यामुळे मेहनतीचे आर्थिक रूपांतर होऊ शकेल. मित्रांनो, आता आपण पाहूया फेज 2 काय असतो. तर फेज 2, कमी वेळ मध्यम पैसे, लेस टाईम मॉडरेट मनी. याची परिभाषा काय आहे? तर फेज 2 म्हणजे अशी अवस्था जिथे व्यक्ती किंवा संस्था कमी वेळ देऊन मध्यम प्रमाणात पैसे कमावतात. या टप्प्यात कामाचे प्रमाण आणि कमी वेळ असतो परंतु आर्थिक उत्पन्न अजूनही संतोषजनक असते. याची विशेषता काय आहे? तर वेळेचा किफायतशीर वापर, कमी वेळात कार्य पूर्ण करून चांगले पैसे मिळवले जातात. याचा अर्थ वेळेचा अधिक वापर करून आपले उत्पन्न वाढवता येते. मध्यम उत्पन्न, या टप्प्यात आर्थिक उत्पन्नाची मात्रा मध्यम असते. याचा अर्थ पैशांचा योग्य समतोल साधला जातो पण अधिकतम उत्पन्नाच्या संधी असू शकतात. कामाची उपयुक्तता, कामाचे स्वरूप असे असते की कमी वेळात अधिक परिणाम मिळवता येतो. याची काही उदाहरणे सुद्धा पाहूया. फ्रीलान्सिंग, फ्रीलान्सर कामाची निवडक प्रोजेक्ट घेतो आणि कमी वेळात मध्यम प्रमाणात पैसे कमावतो. उदाहरणार्थ एक वेबसाईट डिझाईन करणे किंवा एका लेखाचा संपादन करणे. साईड हसल्स, वेगवेगळ्या साईड हसल्स जसे की ऑनलाईन कन्सल्टिंग, ट्युटरिंग किंवा डिजिटल उत्पादने विकणे जिथे कमी वेळ देऊन पैसे मिळतात. पॅसिव्ह इन्कम, स्टॉक, रेंटल प्रॉपर्टीज किंवा ऑनलाईन कोर्सेस यासारख्या पॅसिव्ह इन्कम स्रोतांमध्ये कमी वेळात उत्पन्न मिळवता येते. याचे आर्थिक परिणाम काय होतात? उत्पन्न सुधारणा, कमी वेळात कार्य करून मध्यम प्रमाणात पैसे मिळवले जातात त्यामुळे आर्थिक स्थिती सुधारते. कामांचे संतुलन, व्यक्तीला काम आणि व्यक्तिगत जीवन यामध्ये चांगले संतुलन साधता येते. याचे सामाजिक व मानसिक प्रभाव काय होऊ शकतात? ताण कमी होणे, कमी वेळ देऊन मध्यम पैसे मिळवल्यामुळे मानसिक ताण कमी होऊ शकतो कारण कामाच्या अधिक तीव्रतेमुळे दबाव कमी असतो. आत्मसंतोष, आर्थिक उत्पन्न व वेळेचा संतुलन ठेवण्यात यशस्वी होऊन अधिक आत्मसंतोष अनुभवता येतो. याचे समाधान व उपाय काय योजता येतील? उत्पन्न वाढवण्यासाठी योजना, अधिक पैसे कमावण्यासाठी विविध स्रोतांचा विचार करणे जसे की पॅसिव्ह इन्कम प्रोजेक्ट्स किंवा स्केलेबल व्यवसाय मॉडेल्स. वेळेचे व्यवस्थापन, कार्याची अधिक चांगली व्यवस्थापन करून आणि प्राधान्य ठरवून वेळेचा अधिक प्रभावी वापर करणे. आता फेज 2 म्हणजेच कमी वेळ मध्यम पैसे. या टप्प्यात व्यक्ती किंवा संस्था कमी वेळ देऊन मध्यम प्रमाणात पैसे कमावतात. या टप्प्यात वेळेचा योग्य वापर करून मध्यम उत्पन्न मिळवले जाते ज्यामुळे आर्थिक स्थिती सुधारते आणि काम आणि जीवन यामध्ये संतुलन साधता येते. मित्रांनो, आता आपण वळूया फेज 3 मध्ये पर्याप्त वेळ पर्याप्त
पैसे, इनफ टाईम इनफ मनी. आता याची परिभाषा काय आहे? फेज 3 म्हणजे अशी अवस्था जिथे व्यक्ती किंवा संस्था पर्याप्त वेळ आणि पर्याप्त पैसे यांचं संतुलन साधतात. या टप्प्यात वेळ आणि पैसे दोन्हीच आहेत, त्यामुळे आर्थिक आणि जीवनातील एकूण स्थिती संतुलित असते. याची विशेषता काय सांगता येईल? अर्थसंकल्पात संतुलन. या टप्प्यात व्यक्ती किंवा संस्था आर्थिकदृष्ट्या स्थिर असते, आवश्यक पैशांची आवश्यकता पूर्ण केली जाते आणि वेळेचा प्रभावी वापर केला जातो. आर्थिक स्थिरता. आर्थिक उत्पन्न आणि खर्च यामध्ये संतुलन राखले जाते, त्यामुळे आर्थिक ताण कमी होतो. व्यक्तिगत संतोष. कार्यातील यश आणि आर्थिक स्थिरतेमुळे व्यक्तीला मानसिक आणि भावनिक संतोष मिळत राहतो. फेज 3 ची काही उदाहरणं आपण पाहूया. संपूर्ण कामकाज. एखाद्या यशस्वी करिअर किंवा व्यवसायामध्ये जिथे आपणास आपली वेळ आणि पैसे दोन्ही मिळतात. उदाहरणार्थ उच्च उत्पन्न असलेल्या प्रबंधक किंवा अनुभवी व्यावसायिक. उत्पन्न व वेळेचा योग्य वापर. जसे की एक यशस्वी उद्योजक किंवा व्यावसायिक जो कामाच्या तासांचे व्यवस्थापन करून त्यास आर्थिक लाभ मिळवतो. निवृत्ती व आर्थिक स्वातंत्र्यता. निवृत्त झाल्यावर किंवा आर्थिक स्वातंत्र्यासाठी जिथे आवश्यक वेळ आणि पैसे उपलब्ध असतात. याचे आर्थिक परिणाम काय होतात? संतुलित आर्थिक स्थिती. फेज 3 मध्ये आर्थिक स्थिती स्थिर असते, काम आणि पैशांमध्ये संतुलन राखले जाते. आर्थिक आणि वैयक्तिक संतोष. व्यक्तीला आर्थिकदृष्ट्या पुरेसे पैसे मिळतात आणि वेळेचा किफायतशीर वापर करून जीवनाचा आनंद घेतला जातो. सामाजिक व मानसिक प्रभाव याचे काय होतात? मानसिक शांती. आर्थिक स्थिरता आणि पुरेशा वेळेमुळे मानसिक शांती अनुभवता येते. जीवनाचा आनंद. वेळ आणि पैसे यांचा संतुलनामुळे जीवनात अधिक आनंद आणि संतोष मिळत राहतो. याचे समाधान व उपाय कोणते? तर लक्ष्य साधना. या टप्प्यात व्यक्ती अधिक उच्च लक्ष्य साधण्यासाठी अधिक जीवनात आणि नवीन उद्दिष्टे गाठण्यासाठी प्रयत्न करू शकतात. वृद्धीच्या संधीचा उपयोग. नवीन गुंतवणूक किंवा व्यावसायिक संधींचा विचार करून आर्थिक स्थितीला अधिक उंचीवर नेता येते. फेज 3 म्हणजेच पर्याप्त वेळ पर्याप्त पैसे. या टप्प्यात व्यक्ती किंवा संस्था आवश्यक वेळ आणि पैसे दोन्ही मिळवतात. या टप्प्यात आर्थिक आणि वैयक्तिक संतुलन राखून व्यक्ती जीवनाचा आनंद घेतात. पैसे आणि वेळ यांचा संतुलित वापर करून एक स्थिर आणि आनंदी जीवनाचा अनुभव घेता येतो. फेज 2 मधून म्हणजेच कमी वेळ मध्यम पैसे मधून आपल्याला फेज 3 म्हणजेच पर्याप्त वेळ पर्याप्त पैसे कडे जाण्याच्या प्रक्रियेत आपल्याला काही विशिष्ट पायऱ्या आणि टिप्स गरजेच्या असतीलच. तर या टप्प्यातून उचलण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व पायऱ्या आणि टिप्स आता आपण पाहूया. फेज 2 ते फेज 3 कडे जाण्याचा मार्ग. तर मित्रांनो, आर्थिक नियोजन आणि बजेटिंग. वित्तीय नियोजन. आपले उत्पन्न आणि खर्च यांचे तपशीलवार बजेट तयार करा. खर्चाची योजना करून अनावश्यक खर्च कमी करण्याचा प्रयत्न करा. सातत्याने तपासणी. नियमितपणे आपल्या आर्थिक स्थितीचे पुनरावलोकन करा आणि आवश्यकतेनुसार बजेट सुधारित करा. उत्पन्न वाढवणे. अधिकाधिक उत्पन्न स्रोत. आपल्या मुख्य उत्पन्नाच्या स्रोताबरोबर इतर उत्पन्न स्रोत शोधा, जसे की साईड हसल्स, गुंतवणूक किंवा अतिरिक्त कामे. नवीन संधी शोधणे. उन्नतीच्या संधीसाठी आपल्या क्षेत्रात किंवा उद्योगात नवे प्रोजेक्ट्स किंवा संधी शोधा. व्यावसायिक कौशल्य आणि शिक्षण. कौशल्य सुधारणा. नवीन कौशल्य आणि ज्ञान मिळवण्यासाठी प्रशिक्षण किंवा कोर्सेसमध्ये सहभागी व्हा. नेटवर्किंग. व्यावसायिक नेटवर्किंगवरून आपण आपले संपर्क वाढवा, यामुळे नवीन संधी आणि व्यावसायिक लाभ मिळू शकतात. वेळेचे व्यवस्थापन. संघटनेची रणनीती. आपले कार्य वेळेवर पूर्ण करण्यासाठी प्रभावी वेळेचे व्यवस्थापन करा. प्राथमिकता देऊन महत्त्वाच्या कामांना वेळ द्या. समय प्रबंधन टूल्स. टाईम मॅनेजमेंट टूल्स आणि ॲपचा उपयोग करून कार्य आणि वेळेचे व्यवस्थापन सुधारित करा. आर्थिक गुंतवणूक. लॉंग टर्म गुंतवणूक. विविध गुंतवणूक योजना आणि प्लॅन्सचा विचार करा, जसे की स्टॉक, म्युच्युअल फंड आणि रिटायरमेंट फंड. वित्तीय सल्लागार. एक वित्तीय सल्लागार किंवा प्लॅनरची मदत घ्या, ज्यामुळे गुंतवणूक योजनांचा प्रभावी वापर केला जाऊ शकतो. पारिवारिक आणि वैयक्तिक विकास. संतुलित जीवनशैली. काम आणि वैयक्तिक जीवन यामध्ये संतुलन साधण्याचा प्रयत्न करा. हे मानसिक आणि भावनिक आरोग्य सुधारित करते. स्वास्थ्याची काळजी. आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे, कारण एक चांगले आरोग्य आपल्याला अधिक कार्यक्षमतेने काम करण्यास मदत करते. लक्ष्य निश्चिती. वास्तविक उद्दिष्टे. आपल्या उद्दिष्टांची स्पष्टता ठेवा. अल्पकालीन आणि दीर्घकालीन उद्दिष्टे ठरवा. अंमलबजावणी योजना. उद्दिष्टे साधण्यासाठी ठोस योजना तयार करा आणि त्या योजनांची अंमलबजावणी करा. आत्ममूल्यांकन. कामाचे मूल्यांकन. आपल्या कामाचा परिणाम आणि उत्पादकता नियमितपणे तपासून पहा. आत्मसमीक्षा.
आपल्या प्रगतीची नियमित आत्मसमीक्षा करा आणि आवश्यक त्या सुधारणा करा. फेज 2 वरून फेज 3 कडे जाणे म्हणजेच कमी वेळ देऊन अधिक पैशांची प्राप्ती करणे आणि यासोबतच काम आणि जीवन यामध्ये संतुलन राखणे. या पायऱ्या आणि टिप्स याचे पालन करून आपल्याला अधिक चांगले आर्थिक स्थिरता आणि वैयक्तिक आनंद प्राप्त नक्कीच होईल. वेळेचे प्रभावी व्यवस्थापन आणि आर्थिक नियोजन हे फेज 3 गाठण्यासाठी मुख्य घटक आहेत. मित्रांनो, सध्या आपण कोणत्या फेजमध्ये आहात हे ओळखण्यासाठी काही पायऱ्या आणि व्यावहारिक टिप्स आता आपण पाहूया. आपला फेज शोधण्याच्या पायऱ्या आणि टिप्स. आर्थिक आणि वेळेचा आढावा. आर्थिक स्थितीचे विश्लेषण. आपले वर्तमान उत्पन्न, खर्च आणि बचतीचे तपशील गोळा करा. आपल्याला किती पैसे कमी येतात, किती पैसे जास्त आहेत आणि किती खर्च होतात हे तपासा. वेळेचा आढावा. आपला दिवस किती वेळ कामात जातो आणि किती वेळ विश्रांतीला जातो हे नोंदवा. किती वेळ खर्च करून आपण किती उत्पन्न कमावता आहात हे तपासा. वित्तीय उद्दिष्टे निश्चित करा. लक्ष्य ठरवा. आपले आर्थिक उद्दिष्टे ठरवा, जसे की वेतनवाढ, बचत किंवा गुंतवणूक. प्राथमिकता ठरवा. आपल्या प्राथमिकता आणि अपेक्षानुसार वित्तीय योजना तयार करा. स्वतःला मूल्यांकन करा. आत्मसमीक्षा. आपला व्यवसाय, कामाचे स्वरूप, उत्पन्न आणि वेळेचा वापर या सर्वांचे विश्लेषण करा. त्याहून आपल्याला कशात सुधारणा करावी लागेल हे ठरवा. संभावनांची तपासणी. आपल्याला कोणत्या सुधारणा, संधी किंवा बदलांची आवश्यकता आहे हे तपासा. नियमित आर्थिक आढावा घ्या. वित्तीय रिपोर्ट तयार करा. आपले मासिक किंवा त्रैमासिक, वार्षिक जो काही आढावा असतो तो आढावा घ्या आणि त्याची माहिती तयार करा. या रिपोर्टमध्ये उत्पन्न, खर्च, बचत आणि गुंतवणुकीचा तपशील असला पाहिजे. अभिप्राय मिळवा. एक वित्तीय सल्लागार किंवा प्लॅनरच्या मदतीने आपल्या आर्थिक स्थितीचे पुनरावलोकन करा. वेळेच्या व्यवस्थापनाचे पुनरावलोकन. वेळेची नोंद. एक कामाचे वेळापत्रक तयार करा आणि त्यात आपले कामाचे तास, विश्रांतीचे तास आणि अन्य कार्य नोंदवा. प्राथमिकता ठरवा. आपल्या वेळेची योग्य वापर करण्यासाठी कामाची प्राथमिकता ठरवा आणि महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. सतत सुधारणा आणि विश्लेषण. प्रगतीचे निरीक्षण. आपल्याला एका फेजवरून दुसऱ्या फेजमध्ये जाण्यासाठी केलेले बदल आणि सुधारणा कशा प्रकारे कार्य करतात हे तपासा. सतत सुधारणा. आपणास काही अपयश आले तरी या अपयशातून शिकून सुधारणा करा. आत्मविकास आणि कौशल्ये. नवीन कौशल्ये. आपल्या कौशल्यांची सुधारणा करा आणि नवीन कौशल्ये शिकून आपल्या व्यवसाय किंवा करिअरला पुढे जाण्यासाठी तयार व्हा. व्यावसायिक नेटवर्किंग. व्यावसायिक नेटवर्किंग करून आपल्याला नवे संपर्क मिळवण्यासाठी आणि संधी शोधण्यासाठी प्रयत्न करा. आपला फेज शोधण्यासाठी आर्थिक स्थिती, वेळेचा वापर, उद्दिष्टे आणि व्यावसायिक विकास यांचा सखोल आढावा घ्या. प्रत्येक पायरीवर नियमितपणे विश्लेषण आणि सुधारणा करून आपल्याला योग्य फेज शोधता येईल आणि आपल्या आर्थिक आणि वैयक्तिक उद्दिष्टांसाठी योग्य मार्ग ठरवता येईल. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण TM कर्वच्या टप्प्यांची सखोल माहिती पाहिली आणि आपल्या आर्थिक व वेळेच्या व्यवस्थापनाबद्दल अनेक महत्त्वाच्या टिप्स जाणून घेतल्या. आम्ही पाहिलं की प्रत्येक टप्प्यावर आपल्याला वेगळ्या प्रकारची आव्हानं आणि संधी मिळतात. आपण कमी वेळ, मध्यम पैसे टप्प्यातून पर्याप्त वेळ, पर्याप्त पैसेकडे कसे प्रगती करू शकतो हे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी वेळेचा आणि पैशांचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. TM कर्वच्या मदतीने आपण याचे विश्लेषण करून आपल्या उद्दिष्टांकडे वाटचाल करू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. तसेच असेच आणखी प्रेरणादायक आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद आणि पुढील व्हिडिओजमध्ये पुन्हा भेटूया. आपला दिवस शुभ जावो.